नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे ब्राह्मणी पद्धतीचा सार. अगदी जबरदस्त टेस्ट, अगदी वाटीने प्यावं सूपसारखा, एवढा छान. तर मी इथे डाळ, मुगाची डाळ छोटी वाटी घेतलेली एक आणि एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर हे मी आता धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि एवढं पाणी ठेवायचं पहा. आणि कुकरमध्ये याला लावून घ्यायचं, 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर बघा आता टाकते. याच्यात पण सामग्री टाकायची, जराशी थोडीशी हळद टाकायची आपल्याला शिजताने, आणि चमच्याभर तेल टाकणार आहे मी आता. तर पाहतात मी तेल टाकते चमच्याभर. पहिलं हिंग टाकते थोडासा, अगदी नकळत. शिजतानीच हिंग टाकल्याने स्वाद असाच कायम राहतो. म्हणजे डाळ बनवली आहे ना, ते सार बनवलं आहे ना ते, तर असाच स्वाद राहण्यासाठी शिजतानीच थोडासा हिंग टाकायचा. नंतर टाकणार आहे आपण. एक चमचाभर मी तेल टाकल्यामुळं डाळीला मऊसूतपणा येतो आणि डाळ पटकन शिजते. तर मी 3 शिट्ट्या करणार आहे फटाफट फास्ट गॅसवर आणि बंद करून टाकणार आहे लगेच. तर पहा आता मी लावते कुकर आणि 3 शिट्ट्या करून घेते. गॅसवर ठेवून देते आता त्याला. हे पहा, आणि ह्याला आता 3 शिट्ट्या लावून घेते. डायरेक्ट टाकलेली आहे मी कुकरमध्ये. छोटा कुकर आहे त्याच्यामुळे डायरेक्ट लगेच होणार ती, काही वेळ लागणार नाही. तर मी ठेवलेलं आहे तिकडे गॅसवरती. आता तोपर्यंत आपण इकडे थोडीशी तयारी करूया वाटण्याची किंवा काय. तर इथे माझ्याकडे ओलं खोबरं होतं, थोडासा तुकडा होता, तो टाकलेला आहे किसून. हे पहा. आणि एक अर्धा चमचा धणे, अख्खे धणे आहेत अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा जिरं. हे बघा, हे एवढं घ्यायचं आहे. आणि पुढे आपल्याला आणखीन काय काय लागते पहा वाटण्यासाठी. त्याला आपल्याला सार बनवायचा आहे ना, सारसाठी. आणि एकदम ब्राह्मणी पद्धतीने मस्त तुम्ही वाटीने पण पिऊ शकता. तुम्हाला सांगितलं पहिलंच. थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला, आणि 1 मिरची, ही तिखटच नाही जरा पण, ती 1 मिरची टाकलेली आहे हिरवी. आणि ह्याच्यात मग मी कोरडंच वाटून घेणार आहे. त्याला काय मी पाणी वगैरे लावणार नाही, जाडसर वाटायचे आपल्याला. तर इथे हे वाटून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीने जाडसरच आहे. रंग पण छान आलेला आहे त्याला पहा. 1 मिरची हिरवी टाकलेली आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली, त्यामुळे रंग आलेला आहे त्याला मस्त. तर असंच ठेवायचं. आता ह्याला बाजूला ठेवते मी. हे बघा, मस्त वाटून झालेलं आहे. एक संग वाटलेले आहे मस्त. आणि ते जाडीला तेवढंच हवी आपल्याला, ते बरोबर परफेक्ट वाटलेलं आहे. आता इथे झालेलं आहे कुकर. हे डाळ पण झालेली आहे, थंड पण झालेलं आहे. लगेच होती, काय वेळ लागत नाही डाळ शिजायला. फास्ट गॅस केला का 3 शिट्ट्यात डाळ होती. नाहीतर मग स्लोमध्ये मिडियम गॅस लावला ना, तर मग 2 शिट्ट्या घातल्या का होत पुरेशी. तर मी फास्ट लावून 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे लगेच. जास्तीत जास्त त्याला मला वेळ लागलेला आहे 2 ते 3 मिनटं कुकर होण्यासाठी. आता इथे बघा मी पातेलं म्हणजे भांडं घेतलेले आहे. डाळ मला फोडणीला टाकायची ती, तो सांबार, डाळ म्हणा किंवा सांबार म्हणा, पण फार टेस्टी. तर मी ह्याला साजूक तूप टाकणार आहे फोडणीला. चांगलं रवाळ मस्त साजूक तूप आहे, ते टाकलं. 2 चमचे टाकणार आहे. खमंगपणा येतो डाळीला मस्त असा. हे बघा, ते टाकलेलं आहे. तळून द्यायचं चांगलं. आणि नंतर मग आपल्याला दुसरं साहित्य टाकायचे. तर पहिले मी मोहरी टाकणार आहे. तर जरा फास्ट केला गॅस, स्लो करून ठेवली होता मी, का की ते ह्याचं स्टीलचं भांडं आहे ना, फास्ट केलं का जळतं भांडं, लगेच करपतं, लाल पडतं. म्हणून मोहरी टाकली अर्धा चमचा, त्याला चिटकलेली आहे पहा जरास. मोहरी छान फुलल्यानंतर जिरं टाका. हे बघा, जिरं टाकलं, मोहरी टाकली, फुलून द्यायचं दोन्हींना मस्त. मग एक जिन्नस आपण टाकणार आहे ह्याच्यात. तर आणखीन एक मिरची मी तोडून टाकलेली आहे. ह्या मिरच्या बिलकुल तिखट नाही आहेत. कढीपत्त्याचं पान एक घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे. छान कढीपत्त्याने बी स्वाद येतो छान याला. तर छान होऊन द्यायचं त्याला. नंतर मी ना 10-12 आहे मेथीचे दाणे, ते टाकलेले आहेत. खूप छान स्वाद येतो मेथीच्या दाण्यांनी. जास्त नाही टाकायचे, छोटे छोटे होते माझ्याकडे, 10-12 टाकलेले आहेत मी. आता इथे
झालेलं आहे. परत आता इथे मी थोडासा हिंग टाकणार आहे फोडणीमध्ये पहा. पहिला थोडा चिकटीभर टाकला होता ना, आत्ता परत टाकायचा. हिंगाने ही खूप अप्रतिम टेस्ट येते. हळद पण त्याच्यात पहिली टाकली होती आणि ह्याच्यात पण थोडीशी टाकायची. शिजताना टाकली होती ना आपण थोडी थोडी हळद आणि हिंग, मग ह्याच्यात पण फोडणीमध्ये थोडीशी टाकायची. आणि कोथिंबीर चांगली टाकून द्यायची मुठभर. आणि परत पण ठेवलेली आहे मी का की वरून पण टाकायची आपल्याला. आणि हा मसाला छान परतून घ्यायचा. मस्त परतला ना का मग आपल्याला तो मसाला वाटलेला आहे ना तो पण थोडासा परतून घ्यायचा आपल्याला. मेन गोष्ट मैत्रिणींनो, ह्या सार बनवणार आहे ह्याची फोडणी मुरली पाहिजे त्याच्यामध्ये. फोडणी मुरली का आपल्या रेसिपीला जान येते. तर ही फोडणी मुरायला हवी याच्यात. तर पहा आता तो वाटलेला मसाला आहे ना तो पण दिला टाकून. त्याच्यात मी धणे जिरं आणि खोबरं हे वाटलं. मी याच्यात नाही लसूण घातला नाही कांदा घातला आहे. पहा तुम्ही लक्ष द्या ह्या सारमध्ये. हे मला ब्राह्मणी पद्धतीने करायची आहे म्हणून मी तशा पद्धतीने केलेलं आहे. तर इथे मी आता जरा स्लो करून ठेवलेलं आहे. थोडंसं परतून घ्यायचे मला. आता झालेलं आहे चांगलं परतून. आता फोडणी टाकायची. आणि फोडणी टाकताना बघा काय करायचे आता पुढे लक्ष द्या. इथे ही फोडणी ओतून दिली आपण, लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचे. जाऊन द्यायचा नाही, त्याचा सुगंध बाहेर पडून द्यायचा नाही त्या फोडणीचा. फोडणी अशी मुरली पाहिजे चांगली. 15 सेकंदभर मी मुरूनच ठेवणार आहे. पाणी टाकायचं नंतर ठेवणार आहे. पाणी टाकायचं किती लागते आपल्याला ते वाढवायचे ते नंतर. पण आधी ही छान मुरली पाहिजे फोडणी त्याच्यात. तर मुरली ना फोडणी त्या स्वाद येतो त्या रेसिपीला. जान पैदा होती म्हणतात ना, तशी जान पैदा होती. आता मी थोडंसं पाणी काढते आणि पाणी वाढवते त्याच्यात. ही तशी सांबार आहे ना पातळ असतं. तुम्ही सूपसारखं पिऊ शकता. तुम्ही भातावर पण खाऊ शकता. तुम्ही चपातीबरोबर कुस्करून बी खाऊ शकता. म्हणजे ही सूर खूप बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडणार आहे. पण एवढं टेस्ट आहे ना त्याला. मी ह्याच्यात टमाटे पण नाही घातली किंवा काहीच नाही घातले. पहा कांदा नाही, लसूण नाही, टमाटे नाही. अगदी साध्या पद्धतीचं वरण आहे. वरण म्हणा किंवा तुम्ही सार म्हणा किंवा काही म्हणू शकता तुम्ही. खूप टेस्टी आहे मात्र. या पद्धतीने एकदा बनवून पहा. इथे मी आता कैरी टाकते आंबटपणा येण्यासाठी. तुमच्याकडे आमसूल असलं किंवा कोकम असलं म्हणतात, कोकम म्हणतात कोणी, आमसूल म्हणतात, त्याच्या 2 पाकळ्या टाकल्या तरी चालल्या असत्या. पण मी आता टाकली कैरी. कैरीने फार स्वाद येतो छान. म्हणून कैरी टाकलेली आहे मी. मस्त आता सीझन आहेच ना. आणि थोडासा गूळ टाकायचा आपल्याला. थोडा लिंबा एवढा गूळ आहे तो टाकून दिलेला आहे. आता मस्त याला चांगलं 2 मिनिटभर चांगली उकळी येऊन द्यायची मस्त. त्याला छान असं वरून कोथिंबीर बिटा घालते मी वरून आणखी भरपूर. ह्याला भरपूर कोथिंबीर लागती. आणि खूप सुगंध सुटलेला आहे फोडणीचा मस्त एकदम. खूप छान वाटतंय. आणि बघा पातळ आहे. तुम्ही वाटी वाटी पिऊ शकता. आणि असं बी भातावर बी खाऊ शकता. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही वापरू शकता. हे खूप टेस्टी लागतं. आणि वरून असं हे तुम्ही खाल्लं ना, गरमागरम वाफळलेला भात आणि वरून हे वरण टाकलं आणि त्याच्यावर साजूक तूप टाकलं, विचारू नका. फुरके मारून मारून खासान तुम्ही, एवढी टेस्टी लागतं. तर पहा बऱ्याचशा बाई मैत्रिणी म्हणतात वरण काय किंवा आमटी काय येत नाही का. पण नाही येत मैत्रिणींनो. अशा पद्धतीने करून पहा. तुमची पद्धत वेगळी असेल, वेगळ्या पद्धतीने करत असाल तुम्ही, पण ही पद्धत करून पहा एकदा. फार उत्तम आणि फार छान लागते. तर अशा पद्धतीने एकदा करून पहा. साध्या सोप्या पद्धतीने अगदी मस्त. पण तर मी मीठ टाकलेली आहे चवीनुसार. छान उकळी येऊ दे त्याला मस्त अशी. आलीच पण छान उकळी त्याला दणदणीत अशी. चांगली 2-3 मिनटं मी असंच बारीक गॅस करून उकळून घेणार आहे. त्याचा कैरी किंवा गूळ सर्व काही मिक्स झालं पाहिजे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि मग तुम्ही भातावर घ्या. फार लागतं छान. तर ह्याला उकळी येऊन द्या मस्त अशी. हे बघा छान अशी. लई फास्ट पण करायचं नाही गॅस का की उतू जाईन आपलं. मीडियम गॅस करूनच उकळी येऊन द्यायची. छान उकळी येत चाललेली आहे आता पहा मस्त. आणि छान आता होतच आलेलं आहे आपलं. का की मी बराच वेळ उकडत ठेवलं होतं ह्याला. उकळी चांगली दंदाना आली पाहिजे. ती कैरी बिरी शिजून झाली, त्याचा कैरीचा आरक उतरला पाहिजे आतमध्ये, अशी शिजवायची. हे बघा मस्त झालेलं आहे मैत्रिणींनो. करून पहा एकदा ही स्टाईल. खरंच खूप छान.
तर नक्कीच माझी हे तुम्हाला ब्राह्मणी पद्धतीचा सार जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुलच. चला परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन.